हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्याबरोबर मी पास्ट लाईफ रेग्रेशन जे सेशन्स केले आहे, त्याचा एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आत्ता या क्षणाला मला खरंच खूप छान वाटतंय. पण ही जी जर्नी सुरू झालेली ही आजची नाहीये, तर ही 13 वर्षापूर्वी मी जेव्हा सुरेखा मॅडमकडे आली होती पास्ट लाईफ रिग्रेशन करायला. पास्ट लाईफ रिग्रेशन काय असतं पहिले हे मला बघायचं होतं. आणि त्याच वेळेला माझ्या पर्सनल लाईफमध्ये इश्यूज चालले होते, की ज्या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय, ते खरंच मी केलं पाहिजे की नाही? त्यासाठी आली होती. तेव्हा मी एक पास्ट लाईफचं रिग्रेशन केलं आणि त्याच वेळेला माझ्या पार्टनरचं पण आम्ही रिग्रेशन केलं, पास्ट लाईफ रिग्रेशन. आणि ते दोन्ही पण मॅच झालं आणि त्याच वेळेला आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला, येस वी कॅन गो अहेड. आणि त्यावेळेला मॅडमनी मला 5 मे ही तारीख सांगितली होती. त्याच्यानंतर मग लग्नाच्या धावपळीत आम्ही ते सगळं विसरलो. पण नंतर मला क्लिक झालं, की त्याच 5 मेला आमचं लग्न झालं. त्याच्यानंतर 13 वर्ष उलटून गेली आणि गेल्या महिन्यापासून मला एक एम्प्टीनेस, एक फ्रस्ट्रेशन जाणवत होतं आणि मला हा प्रश्न पडत होता, की व्हाय? म्हणजे व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ? आणि सुरेखा मॅडम शिवाय कोणती बेस्ट व्यक्तीच नव्हती ज्यांना मी हा क्वेश्चन विचारू शकेन. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना म्हणाले, की मला आता असा प्रश्न पडलाय आणि मला असं वाटतं, की याचं उत्तर मला फक्त आणि फक्त तुमच्याकडूनच मिळेल. मॅडमनी मला 3 ऑगस्टची डेट दिली. 3 ऑगस्टला रविवारी आमचं सेशन स्टार्ट झालं. सेशन सुरू होताना माहीत नव्हतं, की किती लाईफ मी बघणार आहे, किती लाईफ मागे जाणार आहे किंवा काय असणार आहे. पण त्या संपूर्ण जर्नीमध्ये त्यांनी मला ज्या ज्या पोझिशनमध्ये जसं-जसं आम्ही पास्ट लाईफमध्ये जात होतो, जिथे-जिथे मी स्टक होत होती, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मला पुढे नेलं. प्रत्येक लाईफमध्ये माझा एंड जो होत होता, तो इतका ट्रॉमॅटिक होता, जेणेकरून मी त्याच्या अजून मागच्या लाईफमध्ये जायला घाबरत होती ॲज अ सोल. पण त्यांनी त्यात मला खूप हेल्प केली. असं करत-करत आम्ही साधारण 13 लाईफ गेलो आणि जे रूट कॉज आहे, ज्याच्यामुळे मी या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम फेस करते, त्या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. मी त्यांच्याकडे बरीच प्रश्न घेऊन आली होती. पण आता माझ्या मने व्हाय हा क्वेश्चन राहिलेला नाहीये. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. आता याच्यानंतरची जी जर्नी असणार आहे, ती फक्त मला मिळालेल्या प्रश्नांच्या उत्तराचं सॅटिस्फॅक्शन असणार आहे. आणि नाऊ आय एम अ व्हेरी हॅपी सोल. थँक्स टू सुरेखा मॅम, की त्यांनी मला हेल्प केली माझ्या पास्ट लाईफ रेग्रेशनमध्ये आणि माझ्या पुढच्या लाईफचं जे काही पर्पज आहे, ते मला क्लिअरली अंडरस्टूड झालेलं आहे. सो थँक यू सो मच. लव्ह यू.